जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. आज मी जरा तुमच्यासोबत वेगळ्याच गप्पा मारायला आलेली आहे. रादर खूप मनापासून एक रिक्वेस्ट करायला आलेली आहे आणि ही रिक्वेस्ट थेट श्री नरेंद्र मोदी सरांनाच करण्याचं आज मी धाडस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जमत असेल, पटत असेल आणि खरंच काहीतरी मदत करायची गरज असेल आणि इच्छा असेल तर हा व्हिडिओ नरेंद्र मोदी सरांपर्यंत पोहोचवायला मला नक्की मदत करा. आज देश एका वेगळ्या परिस्थितीतनं जातोय. युद्धजन्य वातावरण, तेल संकट, जागतिक अस्थिरता आणि अशावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी देशवासियांना सांगतात की इंधन वाचवा, कमी प्रवास करा, संसाधनांचा जपून वापर करा. आणि खरंच आहे, एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या सोबतच उभे आहोत, पूर्णपणे सोबत उभे आहोत. कारण देश आधी, बाकी सगळं नंतर. पण या सगळ्यांच्या मध्येनं एक शांतपणे मरत चाललेला वर्ग आहे, रेस्टॉरंट व्यवसाय. लोक म्हणतात, अहो युद्ध चालू असताना कसली आली संस्कृती, कसलं ते रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणं, हे टेम्पररी अरेंजमेंट्स आहेत, याला मानायचं नाही का? हो हो, आम्हालाही समजतं आहे. पण एकच प्रश्न आहे, जर ही परिस्थिती टेम्पररी आहे, वर्क फ्रॉम होम हे बेसिक नॉर्म्स आहेत, तर आमचे खर्च परमनंट का? आमचे रेंटल टेम्पररी का नाहीत? आमचे स्टाफच्या सॅलरीज टेम्पररी का नाहीत? विजेचं बिल टेम्पररी का नाही? GST टेम्पररी का नाही? स्विगी झोमॅटोचे कमिशन टेम्पररी का नाही? IT कंपन्या वर्क फ्रॉम होम करतायत, काहीही प्रॉब्लेम नाही. रादर मनापासून त्याला शुभेच्छा. पेट्रोल वाचलं पाहिजे, ट्रॅफिक कमी झाला पाहिजे. हो, IT कंपन्या वर्क फ्रॉम होम करतायत, अगदी योग्य आहे आणि मला मान्य पण आहे. पेट्रोल वाचलं पाहिजे, ट्रॅफिक कमी झाला पाहिजे. पण लोक बाहेर पडेनासे झालेत, ऑफिस कल्चर कमी झालं, मीटिंग्स बंद झाल्या, फॅमिली आउटिंग कमी झालेत आणि या सगळ्याचा परिणाम थेट झाला तो रेस्टॉरंट्सवर. कारण आमचा व्यवसाय गेस्ट अरायवलवर चालतो. लोक बाहेर पडलेच नाहीत, तर चहा कसा होणार, नाश्ता कसा होणार, मिसळ कशी मिळणार, थाळी कशी वाढली जाणार, वाढदिवस कसे साजरे होणार, कुटुंब एकत्र भेटणार कधी, संस्कृती जिवंत कशी राहणार? रेस्टॉरंट म्हणजे फक्त बिझनेस नाही, हे हजारो लोकांचं पोट आहे. एक किचन म्हणजे कोणी भाजी चिरत आहे, तर कोणी पोळ्या करत आहे, तर कोणी सर्व्हिस देत आहे, तर कोणी रात्री 11:30 वाजता नंतर घरी पोचत आहे. विशेषतः महिला वर्ग, त्यांच्या घराचा डोलारा या बिझनेसच्याच भरोश्यावर चालतो. आम्ही शटर उघडतो ना, तेव्हा फक्त दुकान उघडत नाही आहे, तर अनेक घरांच्या चुली इथे चालू असतात, हे लक्षात घ्या. सेल कमी होतोय, पण रेंटर तसेच आहेत. कस्टमर डिस्काउंट मागतो, ॲग्रिगेटर कमिशन घेतो, GST भरावा लागतो आणि लँडलॉर्ड म्हणतो ॲग्रीमेंट तर झालं आहे, रेंट भरावंच लागेल. मग रेस्टॉरंट ओनरनी करायचं तरी काय? किमती वाढवल्या तर ग्राहक नाराज, किमती वाढवल्या नाहीत तर बिझनेस बंद. आणि हे फक्त एका रेस्टॉरंटचं दुःख नाही आहे, हा संपूर्ण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा संघर्ष आहे. आम्ही सरकारकडे सबसिडी वगैरे अजिबात मागत नाही आहे, कारण सबसिडी हा प्रकारच नको आहे. पण समजून घेणं हे मागतो आहे. कमर्शियल रेंटल्सचं स्ट्रक्चरवर चर्चा व्हावी, ॲग्रिगेटर कमिशन्सवर नियंत्रण यावी, ट्रेडिशनल इंडियन फूड बिझनेसेसला सपोर्ट मिळावा. कारण एकदा ट्रेडिशनल रेस्टॉरंट बिझनेस बंद झालेत ना, तर ते पुन्हा उभं राहणं प्रचंड कठीण असतं. आम्ही देशाच्या विरोधात नाही, आम्ही देशासोबत उभे आहोत. पण देश वाचवताना देशातील प्रामाणिक व्यवसायही वाचले पाहिजे, असं नाही का वाटत? आम्ही अजूनही रोज शटर उघडतोय, हसून गेस्टला रोज वाढतोय, संस्कृती जपतोय. कारण आमच्यासाठी पूर्ण ब्रह्म किंवा फूड म्हणजे फक्त फूड नाही, ती भावना आहे, ती ओळख आहे, तो भारताचा आत्मा आहे. कमर्शियल रेंटलवर डेफिनेटली रिस्ट्रक्चरिंग व्हायला पाहिजे, ॲग्रिगेटर कमिशन्सवर डेफिनेटली रिस्ट्रक्चरिंग व्हायला पाहिजे, GST, इलेक्ट्रिसिटीची बिलं, या सगळ्यांवर काहीतरी कंट्रोलिंग स्ट्रक्चर बसली पाहिजेत, ही इच्छा आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स जेव्हा बंद होतात किंवा रेस्टॉरंट जेव्हा बंद होतात, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला गेला आणि त्याच्यासाठी सोल्युशन्स जर नरेंद्र मोदी सरांच्या टीमनी दिलेत, तर आमच्यासारखे लोक ताकदीने, पूर्ण ताकदीने, सर्व टीम्ससहित, सर्व बिझनेसेससहित भारतासोबत तेवढ्याच ताकदीने उभं राहतो आहे. जय हिंद.